श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची ही लीला अगाध आहे. जेव्हा स्वामी स्वतः तुमच्या दारी येतात, पण तुम्ही प्रपंचाच्या व्यापात इतके गुरफटलेले असता की त्यांना ओळखू शकत नाहीत, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना अतिशय प्रेमाने आणि मायेने जे गुप्त संदेश देतात ते खालीलप्रमाणे आहेत. मी आलो होतो तुझ्या दारी. अरे वेड्या, मी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा होतो, पण तू बाहेरच्या कोलाहलात इतका हरवला होतास की माझ्या पावलांचा आवाज तुला ऐकूच आला नाही. तू मंदिरात माझी वाट पाहत होतास आणि मी तुझ्या दारात भिकाऱ्याच्या रूपात उभा होतो. तू म्हणालास वेळ नाही आणि मी हसून पुढे निघून गेलो. तुझ्या डोळ्यात साचलेले अश्रू पुसायला मी हात पुढे केला होता, पण तू नशिबाच्या रडगाण्यात इतका मग्न होतास की तुला माझा हात दिसलाच नाही. मी तुझ्याशी बोलायला आलो होतो त्या साध्या माणसाच्या रूपाने, पण तुला तुझ्या श्रीमंतीचा आणि कामाचा इतका गर्व होता की मी तुला माझ्याशी बोलायला वेळच नव्हता. तू ज्या संकटात घाबरून ओरडत होतास तिथे मी तुझ्या अगदी शेजारी बसलो होतो, पण तू भीतीमध्ये इतका गुरफटला होतास की तुला माझी सोबत जाणवलीच नाही. माझ्याकडे मागायला तू रोज येतोस, पण जेव्हा मी तुला भेटायला येतो तेव्हा तू म्हणतोस, स्वामी खूप काम आहे, नंतर येतो. मी तुझ्या घरातील त्या लहान बाळाच्या हास्यातून तुला साथ घालत होतो, पण तू मोबाईलच्या पडद्यात इतका हरवला होतास की तुला माझे स्मित दिसलेच नाही. लक्षात ठेव, मी वेळ काढून येत नाही, मी वेळ बनवून येतो. तू मला वेळ दिलास नाहीस तर मी तुझी वाट पाहतच उभा आहे. तू म्हणतोस स्वामी येत नाहीत आणि मी तर तुझ्या ताटातला घास होऊन तुझा तृप्त करायला आलो होतो, पण तू फक्त चवीत अडकलास, माझ्यात नाही. मी तुझ्या दारात तुळस होऊन डोलत होतो, पण तू फक्त सिमेंटच्या भिंती सजवण्यात व्यस्त होतास. तुझ्यासाठी माझा निरोप. कामाची धावपळ सुटणार नाही रे, पण ज्याच्यासाठी ही धावपळ करतोयस तो मीच. तुझ्या दारी आलो होतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, पण तुला स्वतःकडे पाहायलाच वेळ नाही तर माझ्याकडे काय पाहणार. मी आलो होतो त्या थकलेल्या प्रवासाच्या रूपाने तुला पाणी मागायला. तू पाण्याची बाटली दिलीस, पण प्रेमाचे 2 शब्द बोलायला तुझ्याकडे वेळ नव्हता. प्रपंच सोडून नकोस, पण प्रपंचात मला विसरू नकोस. मी आलो होतो तुझा भार हलका करायला, पण तुला स्वतःचा भारच खूप आवडत होता. तू ज्याला योगायोग समजतो तो मी तुला भेटायला आलेला क्षण असतो. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि मी सुद्धा तुझी किती वाट पाहणार. एकदा तरी वळून बघ, मी तुझ्या सावलीत उभा आहे. तुझ्या घराच्या खिडकीतून जो गार वारा आला तो माझा स्पर्श होता, पण तू खिडकी बंद केलीस आणि म्हणालीस, आज खूप थंडी आहे. मी तुला मार्गदर्शन करायला त्या अनोळखी माणसाच्या रूपाने शब्द बोलतो, पण तुला तुझेच ध्यान श्रेष्ठ वाटेल. भक्ती म्हणजे फक्त टाळ वाजवणे नाही, तर मी समोर आल्यावर मला ओळखणे आहे. तू म्हणतोयस स्वामी समर्थ आणि मी म्हणतो बोला भक्त, पण तू तुझेच गाणे गाण्यात इतका दंग असतोस की माझे बोलणे तुला ऐकूच येत नाहीत. काळजी करू नको, आजही मी तुझ्यासोबतच आहे. तू जरी मला वेळ दिला नाहीस तरी माझा पूर्ण वेळ फक्त तुझ्यासाठीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कधीतरी वळून बघ, मी तुझ्या समोरही उभा आहे. श्री स्वामी समर्थ.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.